शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। म्हैसाळमध्ये मांस वाहतूक करणारी पिकअप फोडली, द्राक्षांच्या क्रेटखाली लपवले होते 2 टन मांस। मिरज येथून कर्नाटकच्या दिशेने मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनावर म्हैसाळ येथे अज्ञात तरुणांनी हल्ला करून त्याची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। या कारवाईत पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून पिकअपमधून सुमारे 2 टन मांस जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार MH10 DT 6037 क्रमांकाची पिकअप गाडी मिरजेकडून कर्नाटककडे जात होती। शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही गाडी म्हैसाळ येथे पोहोचताच मिरजेकडून आलेल्या काही अज्ञात तरुणांनी तिला अडवलं। गोमांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून संतप्त तरुणांनी या वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। ही वाहतूक कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी चालकाने अतिशय चाणाक्षपणे मांसाच्या वर द्राक्ष वाहतुकीसाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे ट्रे रचले होते। मात्र गाडी अडवल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत वाहन चालकाला आपल्या ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत चालकाने हे मांस गोमांस नसून म्हैशीचे असल्याचा दावा केला आहे। पोलिसांनी गाडीसह सुमारे 2 टन मांस जप्त केलं असून हे मांस नेमके कशाचे आहे याची खात्री करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे।